नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर मी ते परवर घेतलेले आहेत. ते साफ करून घेते, साल काढून घेते त्याची. अशा प्रकारे साल काढून झालेले आहेत. मोठे आहेत त्याचे 3 तुकडे करून घेते. अशा प्रकारे इथे दही घेतलेले फेटून, त्यात लाल मिरची पावडर, जिरे पावडर, धणे पावडर आणि हळद घालते आणि मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात कापून ठेवलेले परवर थोडंसं मीठ आणि हळद घालून 4-5 मिनटं परतून घेते. 4-5 मिनटं झालेली आहेत. आता मी काढून घेते. त्याच कढईत थोडंसं तेल घालते. फोडणीला जिरं आणि तमालपत्र घालते. जिरं परतून झाल्यावर बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा नरम झाल्यावर टोमॅटो घालते किसून घेतलेला आणि कांद्यावर परतून घेते. एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते, मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. मसाला मिक्स करून घेते. दह्यात मिक्स केलेले मसाले घालते. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून मसाला शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. मसाल्यातनं तेल सुटलेलं आहे. भाजून ठेवलेलं परवर घालते आणि मिक्स करून घेते मसाल्यात. चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालते. बारीक चिरून ठेवलेली हिरवी मिरची घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि मिक्स करून झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. वरून गरम मसाला आणि कसुरी मेथी घालते. पुन्हा एकदा मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून शिजून घेते. झाकण काढलेलं आहे. वरून कोथिंबीर घातली. परवरची भाजी तयार आहे. इथे 2 परवर बाजूला काढून ठेवलेले, त्याचं साल काढून घेते आणि असे पातळ कापून घेते. परवर कापून झाल्यावर त्याला हळद आणि मीठ लावून बाजूला ठेवते. 5 मिनिटासाठी बाजूला ठेवलेला. इथे चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ, थोडासा ओवा, लाल मिरची पावडर, हळद आणि हिंग घालते. चवीप्रमाणे मीठ घालून थोडंसं पाणी घालून गुठळ्या मोडून घेते आणि भजीचं पीठ तयार करून घेते आणि 2 मिनटं फेटून घेते. पीठ फेटून झालेलं आहे. परवरला बेसन लावून घेते आणि पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात फ्राय करून घेते. पातळ कापलेले आहेत, पटकन शिजतील. परवरची भजी तयार आहे. ते कढईत भिजून ठेवलेला साबुदाणा घालते आणि पाणी घालून शिजायला ठेवते. इथे एका वाटीत 2 चमचे मिल्क पावडर पाणी घालून मिक्स करून घेते. साबुदाणा शिजलेला आहे. इथे गरम करून थंड केलेलं दूध घालते. दुधाला उकळी आलेली आहे. त्यात मिक्स करून ठेवलेली मिल्क पावडर घालते आणि शिजवून घेते. ड्रायफ्रूट्स घालते बारीक कापून ठेवलेले. चवीप्रमाणे साखर घालते. थोडेसे केसर घालते आणि मिक्स करून उकळी काढून घेते. दूध घट्ट झालेलं आहे. वेलची पावडर घालते. साबुदाण्याची खीर तयार आहे. इथे भोपळ्याची फुलं घेतलेली आहेत. ती उघडून स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहेत.
आता ते बारीक चिरून घेते अशा प्रकारे. भोपळ्याची फुलं चिरून घेतलेली आहेत. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालते. कांदा नरम झाल्यावर 3 तास अगोदर भिजत ठेवलेली चण्याची डाळ घालते आणि कांद्यावर परतून घेते आणि झाकण लावून शिजवून घेते. झाकण काढलेलं आहे. त्यात कापून ठेवलेली भोपळ्याची फुलं घालते आणि परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. भाजीतनं पाणी सुटलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालते आणि थोडीशी साखर घालते. मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा झाकण लावून शिजायला ठेवते. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. चण्याची डाळ शिजलेली आहे. ओलं खोबरं घालते आणि झाकण लावून एक वाफ काढून घेते. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. भोपळ्याच्या फुलांची भाजी तयार आहे. त्यात थोडंसं तूप घालते. मिक्स करून घेते. फोडणीला राई आणि जिरं घालते. बारीक चिरलेली 2-3 लसणीच्या पाकळ्या घालते. थोडंसं हिंग, कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालते आणि कांदा परतून घेते. कांदा नरम झालेला आहे. त्यात बारीक चिरून ठेवलेला टोमॅटो घालते. मिक्स करून घेते. टोमॅटो नरम झालेले आहे. थोडीशी हळद घालते. कोथिंबीर घालते वरून आणि मिक्स करून घेते. शिजून ठेवलेली तुरीची डाळ घालते आणि एकत्र करून घेते. थोडंसं पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घेते आणि डाळीला उकळी काढून घेते. डाळीला छान उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.